दिव्याने विचारलं. तो तुझ्यावर विश्वास का ठेवत नाही? काव्याने ओठ चावले. माझं इथून लवकर निघणं गरजेचं आहे. हे मूल इथेच ठेवावं लागेल, नाहीतर आयुष्यभर मी स्वतःला समजावू शकणार नाही. दिव्याने समजून घेतलं. ठीक आहे, माझ्याकडे थोडे पैसे आहेत, घे आणि निघून जा लवकर. काव्याने तिला मिठी मारली. थँक्यू दिव्या. दिव्याने दीर्घ श्वास घेतला. असंच काही बोलायचं होतं का? पण एक लक्षात ठेव, हे मूल सुरक्षित ठेव. एकदा ते जन्माला आलं की त्याच्यासमोर टाकून दे, मग बघ त्याला पश्चाताप होतो का नाही. पण काव्याने नकारार्थी मान हलवली. तो तर मला मूल होऊ द्यायलाच तयार नाही. मी म्हटलं तरी की त्याचंच आहे, तरी तो ते मान्य करणार नाही. असं नको बोलू. वाघिणीसुद्धा आपल्या पिल्ल्यावर झडप घालत नाही. तो असा आहे जो चूक सहन करत नाही आणि त्याच्या मागे काही झालं की तो सहन करत नाही. हे मूल मी फसवून त्याचं गाडलं. मला खरंच पश्चाताप होतोय. मी कधीच असा निर्णय घेतला नसता. दिव्या तिच्याकडे पाहत होती. खरंच? मग मीराचं मूल काय? ते त्याचं मूल आहे, त्यामुळे वेगळं आहेच. धडधडीत नरकात जावं असला माणूस. मला आधी वाटलं होतं की तो चांगला आहे, पण मी चुकीची होते. काल तो तुला मारहाण करत होता. दिव्याने तिच्या शरीराकडे पाहिलं. काव्याच्या नजरा खाली झुकल्या. तू दुसऱ्या बायकांबरोबर फिरतो आणि तुला अजूनही हात लावतो आणि इतका हिंसक आहे. तू ठीक आहेस ना? अजून कुठे दुखते का? काव्याने पटकन नकार दिला. ती हलक्या हाताने स्वतःला सावरत होती. दोघी टॅक्सी पकडण्यासाठी बाहेर पडल्या, पण तेवढ्यात मागून काही लोकांनी त्यांना घेरलं. काळ्या कपड्यातील लोक अंगरक्षक दिसत होते. नेतानं म्हटलं, मॅडम, सरांनी सांगितले तुम्ही परत घरी चला. काव्याचा हात थरथरला. मी परत जाणार नाही. ही सार्वजनिक जागा आहे. तुम्ही काही केलं तर मी आरडाओरडा करेल. टॅक्सी ड्रायव्हर गोंधळून गेला आणि गाडी घेऊन निघून गेला. दिव्या पटकन म्हणाली, काव्या, तू लवकर जा. मी त्यांना थांबवते. नाही दिव्या, मी तुला एकटी कशी सोडू? मीच जाते परत. मी ठरवेन काय करायचं. काव्य शरीराला धरून परत आले घरामध्ये. मॅडम परत आल्या आहेत, माधवने हसत सांगितलं. रुद्र अंधारातल्या सोफ्यावर बसलेला होता, चेहरा निर्विकार. रुद्र, माझी चूक झाली. मी तुझ्याशी खोटं बोललं, पण हे खरं आहे. हे मूल तुझंच आहे. कृपया त्याचा गर्भपात करू नकोस. हे तुझंच रक्त आहे. तो एक तुझ्यासारखा देखणा मुलगा असू शकतो किंवा तुझ्याहून सुंदर मुलगी. रुद्रने तिच्याकडे शांतपणे पाहिलं. तुला खरंच एवढं प्रेम आहे का या मुलावर? हो, मी काहीही करायला तयार आहे त्याच्यासाठी. काहीही? त्याचं हसणं थोडंसं धोकादायक होतं. म्हणजे? काव्याने विचारलं. कालचा तुझा अभिनय छान होता. पुन्हा तसं करशील का? काव्याच्या डोळ्यात धक्का आणि राग दोन्ही दिसत होते. तू फक्त माझ्या बाळाला त्रास द्यायचं ठरवलं आहेस ना? तेच त्याचं नशीब आहे. त्याचे डोळे चमकले. हे तुझं बाळ आहे. तू एवढा निर्दयी कसा असू शकतोस? तुझ्या मनात आहे त्याचं उत्तर. रुद्रने चहा ठेवलेला कप फोडला. तू सांगू शकतेस का? राकेशने तुला कधीही हात लावला नाही. मीच केलं तेव्हा. मी खोटं? पुन्हा त्याने डोळे बारीक केले. जेव्हा हे मूल जन्माला येईल तेव्हा तुला पश्चाताप होईल. काव्या किंचाळली. कदाचित तुला संधीच मिळणार नाही. त्याने तिचा हात ओढून घेतला. माधव, डॉक्टरला फोन कर. सर्जरीसाठी तयार राहा. नाही प्लीज रुद्र, थांब. काव्या ओरडली. त्याचा हात चावून सोडवून घेतलं आणि पळाली. तिला थांबवा. रुद्र गरजला. पळताना ती कोणातरी अंगावर आदळली. अगं काव्या, काय झालं? इतकी घाबरलेली का आहेस? ती दचकली. ती होती गायकवाड कुटुंबाची म्हातारी आजी. आजी, प्लीज वाचवा मला. मी रुद्राच्या बाळाची आई आहे, पण तो ते नको म्हणतोय. तो माझ्यावर गर्भपात करायला जबरदस्ती करत आहे. गायकवाड कुटुंबातील वृद्ध आजीबाई आश्चर्यचकित होऊन पाहत होत्या. काव्या त्यांच्या मागे लपलेली, फिकट चेहरा आणि घाबरलेली. त्याच क्षणी रुद्र तावातावाने तिथे आला. आजीबाईंनी पटकन काव्याला आपल्या मागे लपवले. तेव्हाच काव्याने सांगितले की ती गरोदर आहे. काय करत आहेस रुद्र? आजीबाई रागाने ओरडल्या. रुद्रने त्या घाबरलेल्या काव्याकडे पाहिले, जी त्याच्या मागे लपली होती. आजी, तिचं काहीही ऐकू नका. हे मूल माझं नाही. तुला नकोय म्हणून तू असंच म्हणशील. काव्य उत्तरले. तुम्ही काहीही म्हणा, पण हे मूल तुमचंच आहे. आणि आजी, ते तुमचं पण तू आहे. तुम्हाला खरंच वाटतं का की हा माझं मूल मारेल? आजीबाईचा संताप वाढला. रुद्र, जर तू काव्याला हात लावलास तर आधी मला मारावं लागेल. रुद्र काही बोलू शकत नव्हता. तुम्ही एका बाहेरून आलेल्या बाईवर विश्वास ठेवताय. काव्या म्हणाली. हा एका दुसऱ्या बाईला ठेवून आहे आणि तीही गरोदर आहे. म्हणूनच तो मला बाळ
विचार करा, सत्य काय आहे ते सगळ्यांना कळेल. तुला कसं कळलं की ती गरोदर आहे? रुद्र अचानक विचारतो. काव्याने बोट दाखवलं. पहा, कबूल केलं ना त्याने. खरं बोलते मी. आजीबाईंनी टेबलवरचा कप उचलून त्याच्यावर फेकला. तू राक्षस आहेस. बायको असून दुसरी ठेवतोस. तिचं मूल नकोय तुला, पण दुसऱ्याचं चालते. जर काव्याला हात लावलास तर मी तिच्या बाळासकट जीव देईन. रुद्र सहज कप चुकवतो, पण चेहरा अधिकच कठोर झालेला. काव्या, ये आज चल, आजीबाई म्हणतात. किती घाबरली आहेस बघ. किती महिन्याचा आहे, अजून किती पातळ का दिसतेस? त्यांनी डॉक्टरला बोलवलं. डॉक्टरांनी सांगितलं की काव्या खरंच गरोदर आहे. आजीबाई आनंदित झाल्या आणि काव्याचा हात पकडला. काव्या, तू आता स्वतःची आणि बाळाची नीट काळजी घे. पण मग त्याच्या नजरेत काव्याच्या अंगावरचे निळसर वन पडले. त्याचा चेहरा ताडकन बदलला आणि रुद्रकडे संतापाने पाहिलं. काव्या गरोदर आहे आणि तू तिच्यावर हात उचलतोस? काव्या लाजून मान खाली घालते. तिचा चेहरा गुलाबी झालेला. रुद्र तिला पाहतो, पण काही न बोलता नजरेला चुकवतो. मला समजलं, मी सुधारतो, तो म्हणतो. वा, माझा रुद्र लाजतोय का काय? आजी हसतात. नाही का आजी, रुद्र ओशाळून म्हणतो. काव्या, तू इथेच राहा आणि जर याने त्रास दिला तर मला फोन कर. मी जीवावर उदार होऊन तुझं रक्षण करेन. काव्याच्या डोळ्यात अश्रू येतात. धन्यवाद आजी. ती रुद्रकडे बघते. त्या बाहेरच्या बायकांबाबत गायकवाड कुटुंबात कुठलंही बेकायदेशीर अपत्य मान्य नाही. मी तुझी पत्नी आहे आणि दुसऱ्या कोणालाही इथे जागा नाही. तसं काही नाही. रुद्र डोकं धरून बसतो. सगळे गेल्यावर रुद्र परत तिच्या खोलीत येतो. रुद्र, खरंच सांगते, हे बाळ तुझंच आहे. विश्वास नसेल तर DNA टेस्ट करून बघ. बस, आता तुझ्या तोंडून काही ऐकायचं नाही. जर हे बाळ राकेश नसेल तर तो तुला हॉस्पिटलला का घेऊन गेला? तो योगायोग होता. खरंच योगायोग. फारच योगायोग घडतात तुझ्यासोबत. रुद्र खोचकपणे म्हणतो. तुला वाटतं तू आजीला मूर्ख बनवून बचाव करशील? मी पाहतोच किती दिवस लपवशील हे बाळ तू. काव्या संतापते. हो, हे अपत्य बेकायदेशीर आहे. त्याचा बापसुद्धा तसाच आहे, तो म्हणतो आणि तिच्या गळ्यावर हात ठेवतो. पण तिच्या गळ्यावरील खुणा पाहून त्याचा हात थरथरतो. ती निसटून जाते आणि तो निघून जातो. पुढच्या दिवशी आजीबाई भरपूर पौष्टिक खाणं घेऊन येतात. काव्या जेवायला बसते, पण काही खात नाही. तिचं लक्ष रुद्रच्या बोलण्यावर आहे. काय झालं, खात का नाहीस? रुद्र विचारतो. माझी भूक नाही, मी ऑफिसला जाते, ती म्हणते आणि तिथून निघून जाते. रुद्र चिडतो. तिला वाटतं मी तिला विष देईन. एवढं वाईट समजते मला. माधव काहीच बोलत नाही, पण रुद्र त्याच्याकडे कटाक्ष टाकतो. काय अर्थ होता त्याचा?